नमस्कार, आप देख रहे हैं स्वतंत्र भारत। देश के लिए अपनी जान कुर्बान करने वाले शहीद जवानों के परिवार को सम्मान देने के लिए नवी मुंबई में एक भावुक कार्यक्रम आयोजित किया गया। कारगिल विजय दिवस के मौके पर वीर जवान फाउंडेशन ने महाराष्ट्र के 13 शहीद जवानों की वीर पत्नियों और माताओं और उनके परिवारों का सम्मान किया। वाशी के विष्णुदास भावे नाट्यगृह में हुए इस कार्यक्रम में हर परिवार को 51,000 की आर्थिक सहायता, सम्मान चिन्ह, शॉल और श्रीफल भेंट किया गया। फाउंडेशन के अध्यक्ष और रिटायर्ड सेना अधिकारी सुरेश काकड़े ने कहा कि शहीदों और उनके परिवारों को समाज से वह सम्मान मिलना चाहिए जिसके वे हकदार हैं। उन्होंने पूर्व सैनिक भवन बनाने और सैनिकों के बच्चों को बेहतर शिक्षा दिलाने की दिशा में भी काम करने का संकल्प लिया। मी भारतीय सेनेमध्ये 18 वर्ष कार्यरत होतो। माझे सहकारी जे मित्र होते माझ्या समोर त्यांना डोक्यात इथे गोळी लागली आणि ब्रेन त्यांचा माझ्या अंगावरती पडलेला। सरकार जे आहे एक थोडीफार रक्कम देऊन त्यांचे जे जवानाचे प्रॉब्लेमकडे नंतर बघत नाही आहे, कारण की बरेचशा अडचणी असतात। माणूस जर घरामधून गेला त्यानंतर तो त्याचा परिवार जे मोठ्या बऱ्याच कठीणाईचा सामना करते। त्यासाठी मी विचार केलेला लवकर मी प्रीमेच्युअर रिटायरमेंट घेतलं आणि ह्या फाउंडेशनची स्थापना केली, कारण की जे जवान आहेत ऑन ड्युटी कार्यरत असणं आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर नारींसाठी कार्य करणं ते एक वेगळा भाग आहे। कारण की जे आमच्या देशामध्ये मोठमोठे सेलिब्रिटींना लोक ओळखतात, पण जे जवान वीर चक्र, प्रवीर चक्र ज्यांना मिळतं त्यांना कोणी ओळखत नाही। आजचा युवा त्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये एंगेज आहे, पण आपले जवान ज्यांना प्रवीर चक्र मिळतं त्याला कोणी विचारत नाही। तर आमचं वीर जवान फाउंडेशनचं एक खूप मोठं स्वप्न आहे की हे एक भवनचं निर्माण व्हावं आणि ते भवन प्रत्येक राज्यामध्ये व्हावं, कारण की जवान हा कोणत्या एका राज्यासाठी लढत नसतो, पूर्ण देशासाठी लढत असतो। आणि आता आपण गेल्या 9 वर्षापासून फक्त महाराष्ट्रात हा उपक्रम राबवतो आणि जे वीर नारी आहेत महाराष्ट्राचे त्यांना आपण बोलवतो। आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 550 पेक्षा अधिक वीर नारी आहेत। आतापर्यंत आम्ही 125 पेक्षा जास्त वीर नारींना आम्ही सन्मानित केलं आणि उद्देश आहे की सर्वांना आपण हे करायचं आणि शेवटपर्यंत त्यांचे जे काही अडीअडचणी आहेत ते आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून सोडवायचं, हा आमचा उद्देश आहे। सर एवढे मोठे आए हैं, बहुत ही स्पेशल दिन है, क्योंकि जब विजय कारगिल दिवस लॉन्च हुआ था सर कारगिल में, तभी वो फ्लैग के नीचे मैंने परफॉर्म किया था सबसे पहले। और आज यहाँ पर वीर जवान फाउंडेशन सुरेश जी और माता जी के नेतृत्व में ये जो चला रहे हैं बहुत ही पुण्य का कार्य है। और मैं तो बहुत ही छोटा हिस्सा हूँ इसमें कि जब भी ये बुलाते हैं मैं आ जाता हूँ, मेरा यही काम है। और ये जो वीर जवान फाउंडेशन का जो मैसेज है, जो कार्य ये कर रहे हैं, ये मतलब वी कैन नॉट बिलीव इट। जो हमारे देश में जो जवान शहीद हुए हैं in various encounters, whether it's a terrorist attack, whether it's war, whether it is some kind of blasting, bomb blast, and their families have been invited और उनको सत्कार किया जा रहा है। This is so that the world knows कि ऐसे भी लोग हैं who are जिनका नाम कोई पहचानता नहीं है, they are the real super heroes of our country, और उनको सम्मानित करके ये बहुत बहुत बड़ा काम कर रहे हैं। तो मैं इसके साथ जुड़ा हूँ, ये मेरा सौभाग्य है और इससे बढ़िया चीज़ मेरे लिए कुछ हो ही नहीं सकता कि संगीत के माध्यम से मैं लोगों तक कुछ मैसेज पहुंचा सकूं। और ये वीर जवान फाउंडेशन का जो नाम है, इसको और लोगों के मतलब डेली लाइफ में उनको समझना चाहिए कि ऐसे भी एक फाउंडेशन है जो इतना पुण्य का कार्य कर रहा है। तो ओवर टू यू नाता जी। थँक्यू सर। सर मराठी खरंच आपने तुम्ही जो हा प्रश्न विचारला एकदम मोलाचा प्रश्न आहे की सरकार काय देते, कारण सरकारचं जे निमित्त असतं देण्याचं ते खूप कमी आहे। आणि त्याच्यानंतर समजा जर एखादा सैनिक वीरगतीला प्राप्त झाला, शहीद बोलण्यापेक्षा मी वीरगती शब्द करतोय की जर वीरगतीला प्राप्त झाला त्याच्यानंतर त्याची जी जबाबदारी असते ती खूप मोठी जबाबदारी आहे। कारण एक आई 2 मुलं जर असतील तर तिने हा संपूर्ण जगावरती त्या मुलांना शिकवणं किंवा तिची जी जबाबदारी आहे, कारण तिच्यावरती त्यावेळेला 2 जबाबदाऱ्या पडलेल्या असतात। एक वडिलांची जबाबदारी असते, एक आईची जबाबदारी, प्लस समाजाबरोबरच ती पोहोचण्याची जी जबाबदारी आहे, मुलांना मोठं करणं। आणि त्या जबाबदारीतून काहीतरी सरकारने त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि वेळोवेळी जे आपले जवळचे जे राजकर्ते आहेत किंवा आपले जवळची आपली जी मंडळी आहे त्यांनी ऐसे ही सटीक और भरोसेमंद खबरों के लिए हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें। आपके सहयोग और प्यार के लिए धन्यवाद।